हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा बाईट्स विथ प्रणू चॅनलमध्ये। आज बाईट्स विथ प्रणूमध्ये आपण अगदी सोप्या पद्धतीने खिचडी बनवणार आहोत। सध्या सगळ्यांचे मार्गशीर्षचे उपवास असतात गुरुवारचे, त्यामुळे नेहमी खिचडी ही खावीच लागते। खूप सोप्या पद्धतीने ही खिचडी बनवणार आहोत। त्यासाठी हे साबुदाणा आपण भिजत ठेवलेले आहेत। 5-6 तास साबुदाणा आपण छान असे भिजून घेतलेले आहेत। त्यानंतर खिचडी बनवण्यासाठी कढईमध्ये सगळ्यात पहिल्यांदा साधारणतः 3 ते 4 चमचे छोटे चमचे इतका आपण तेल टाकले। त्यामध्ये 1 चमचाभर जिरं टाकलेलं आहे। कढीपत्त्याची पानं टाकलेत 5 ते 6, 2 हिरव्या मिरच्या टाकल्यात उभ्या चिरून, अगदी किंचितचं आलं टाकलं यामध्ये आपण किसलेलं, आणि मीठ टाकले चवीप्रमाणे। त्यानंतर अर्धा बटाटा आपण त्याचे छोटे छोटे स्लाइस करून घेतलेत, ते यामध्ये टाकलेले आहेत। साधारणतः 2-3 मिनिटांमध्ये बटाटा अगदी इझिली शिजला जातो। आपण झाकण ठेवून 2-3 मिनिटांसाठी हा बटाटा शिजवून घ्यायचा आहे। इथे तुम्ही पाहू शकता अगदी मस्त असा बटाटा शिजला गेलेला आहे। पातळ पातळ काप करतो ना आपण बटाट्याचे, त्यामुळे बटाटा लगेच शिजला जातो। आता भिजून घेतलेला जो साबुदाणा आहे तो आपण यामध्ये टाकायचा आहे। त्यानंतर 1 चमचाभर इतका शेंगदाण्याचा कूट यामध्ये टाकायचा आहे। हे सगळं आता व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। अगदी 5 मिनिटांमध्ये सुटसुटीत अशी खिचडी बनवायची असेल ना, तर ही रेसिपी डेफिनेटली वापरा। हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता यामध्ये आपण चवीप्रमाणे साखर टाकणार आहोत। 1 छोटा चमचा साखर आपण यामध्ये टाकले। साखरेने खिचडीला अगदी अप्रतिम चव येते आणि थोडासा ओलसरपणा सुद्धा येतो। अगदी सुट्या सुट्या दाण्यांची खिचडी इथे झालेली आहे, तुम्ही पाहू शकता। हिला आता आपण झाकण ठेवून साधारणतः 2-4 मिनिटांसाठी वाफवून घेऊयात। 4 ते 5 मिनिटं आपण खिचडी मस्त अशी वाफवून घेतलेली आहे। अगदी गरमागरम अशी खिचडी बनवून खाण्यासाठी तयार आहे। आता अतिरिक्त काहीही टाकायचं नाही आहे। वरून गार्निशिंगसाठी आपण फक्त यावरती थोडीशी कोथिंबीर टाकणार आहोत। तुमची खिचडी जर चिकट वगैरे होत असेल ना, तर साबुदाणा जास्त भिजवू नका। साधारणतः 5-6 तास साबुदाणा भिजवा। खूप जास्त साबुदाणा भिजवला तरी खिचडी कधी कधी चिकट होते, आणि अशी पद्धत वापरा खिचडी बनवताना। नक्कीच तुमची खिचडी सुद्धा खूप जास्त छान बनेल। इथे खिचडी बनवून तयार आहे। आपण यावरती थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊयात, आणि अगदी गरमागरम अशी खिचडी खाण्यासाठी तयार आहे। आता बऱ्याच जणींचे मार्गशीर्षचे गुरुवारचे उपवास असतात, तेव्हा देवाचं बरंच काय काय करायचं असतं, त्यामुळे खिचडी वगैरे बनवायला वेळ नसतो। अशा वेळी अगदी झटपट अशी खिचडीची रेसिपी हवी असेल तर तुम्ही नक्की ही रेसिपी घरी ट्राय करू शकता। चला तर मग आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत। तोपर्यंत मस्त खा, भरपूर फिरा आणि आनंदी रहा।